PM श्री योजनेअंतर्गत आपल्या शाळेचा जो शैक्षणिक क्षेत्रभेट दौरा आहे त्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी उत्सुक आहात। सर्व विद्यार्थ्यांची उद्याच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी लगबग चालू असणार आहे। तर या शैक्षणिक दौऱ्यासाठी आपण सर्वजण सज्ज आहोत। तुम्ही सर्वांनी तुमची बॅग, तुमचं साहित्य हे बॅगमध्ये व्यवस्थित भरलेलं असेल। त्याचबरोबर या साहित्याबरोबर तुम्हाला या क्षेत्रभेट दौऱ्यामध्ये आवश्यक काही साहित्य जेणेकरून की ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे आपल्या क्षेत्रभेट अभ्यास दौऱ्याचं क्षेत्रलेखन करण्यासाठी। क्षेत्रभेट दौऱ्याचं लेखन करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासणार आहे। त्या संदर्भामध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे। तर पहा, आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आपण भेट देणार आहोत। हे कृषी विज्ञान केंद्र खूप देशभरामध्ये नावाजलेलं असं आहे। हे कृषी विज्ञान केंद्र जे आहे बारामती या ठिकाणी आहे। त्याची जवळजवळ स्थापना 1 ऑगस्ट 1992 पासून जवळजवळ 30 वर्ष हे शेतीविषयक नवीन पद्धती ज्या आहेत, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने आपल्याला शेतीमध्ये करता येईल आणि एकूणच शेतकऱ्यांचं उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल या सर्व गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी गेल्यानंतर मिळणार आहे। या कृषी विज्ञान केंद्राच्या बाबतीमध्ये सांगायचं जर म्हटलं तर बारामती येथील हे कृषी विज्ञान केंद्र भारतातील एक मॉडेल हायटेक असं राष्ट्रीय पुरस्कार विजेते हे KVK आहे। KVK मीन्स कृषी विज्ञान केंद्र। ते एकूणच शेतीच्या शाश्वत विकासासाठी गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी, शेतकरी समुदायासाठी काम करत आहे। या कृषी विज्ञान केंद्राचं उद्दिष्ट संशोधन करणं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवनवीन बियाणे, नवनवीन प्रजाती यांच्यामध्ये संशोधन करणं, तसंच शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानामध्ये शेतीविषयक तंत्रज्ञानाची नवनिर्मिती करणं, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। आणि आपल्या शाळेची सहल किंवा आपण त्याला शैक्षणिक क्षेत्रभेट म्हणूया, दौरा म्हणूया, हा आपला त्या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर विविध गोष्टींची माहितीचं संकलन करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला आवश्यक नोंदवही इत्यादी साहित्य तुम्हाला आवश्यक भासणार आहे। आणि या क्षेत्रभेटीचं व्यवस्थित लेखन कसं करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण क्षेत्रभेट आपला दौरा जो आहे तो संपल्यानंतर आपण त्या संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती घेणार आहोत। तरी आज आपली पूर्वतयारी म्हणून आपल्याला काय काय करता येईल त्या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती पाहूया। ओके, ठीक आहे। या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यामध्ये आपण जो क्षेत्रभेट अहवाल तयार करणार आहोत, या क्षेत्रभेट अहवाल तयार करण्यासाठी आपल्याला विविध बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे। त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागणार आहे। तर पूर्वतयारी करताना आपल्याला कोणकोणत्या घटकांचा मुख्यतः यामध्ये समावेश असणार आहे, कोणकोणत्या घटकांचा या पूर्वतयारीमध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे हे आपण पाहूया। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं जे ठिकाण आहे ते आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती। त्याला KVK म्हणतात, कृषी विज्ञान केंद्र। K फॉर कृषी, V फॉर विज्ञान आणि K फॉर केंद्र। कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आपला अभ्यास दौरा असणार आहे। या अभ्यास दौऱ्यामध्ये आपला हेतू काय असणार आहे पहा, आपल्याला सुरुवातीला क्षेत्रभेटीचा हेतू माहिती असणं आवश्यक आहे। शेतीविषयक या ठिकाणी आपण गेल्यानंतर शेतीविषयक नवीन पद्धती आहेत। कोणकोणत्या शेतीविषयक पद्धती आहेत? विज्ञान व तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि तो प्रत्यक्ष आपण अनुभव या आपल्या क्षेत्रभेट दौऱ्यामध्ये आपण घेणार आहोत। तर आपण सर्वजण त्यासाठी उत्सुक आहोतच। कोणकोणत्या नवीन पद्धती त्या ठिकाणी अवलंबलेल्या आहेत, कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे, हे सर्व आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण हे सर्व पाहणार आहोत। आपण सगळेजण त्या गोष्टीसाठी उत्सुक आहोत। पहा, आता व्यवस्थित प्रस्तावना तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे। प्रस्तावनेमध्ये लिहिताना वेगवेगळी माहिती त्यासाठी तुम्हाला संकलित करायची आहे। प्रथमतः त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नावली तुमची तयार असायला पाहिजे। तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारायचे आहेत। त्या प्रश्नांच्या माध्यमांमधून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची माहितीचं कलेक्शन करायचं आहे, माहिती जमवायची आहे
आणि जे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येणार आहेत ते प्रत्यक्ष अनुभव सुद्धा तुम्हाला त्या क्षेत्र भेट अहवालामध्ये लिहायचे आहे। अशा प्रकारे उत्कृष्ट असा क्षेत्रभेट अहवालाचं लिखाण तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। माहितीचं संकलन तुम्ही व्यवस्थित करा। त्यानंतर तुम्हाला आवश्यक जे साहित्य आहे, एक छोटीशी नोंदवही, या सगळ्या नोंदी करून घेण्यासाठी तुम्हाला नोंदवहीची आवश्यकता आहे। तुमच्याकडे पेन असायला पाहिजे, पट्टी असायला पाहिजे। या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळ बाळगा आणि आपला जो क्षेत्रभेट दौरा आहे तो दौरा संपल्यानंतर उत्कृष्ट पद्धतीने क्षेत्रभेट अहवाल तुम्हाला तयार करायचा आहे। या सर्व मुद्द्यांचा उपयोग तुम्हाला क्षेत्रभेट अहवाल लिहिण्यासाठी करता येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सर्व मुलांनी या सर्व मुद्द्यांचा उपयोग करा आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन अगदी व्यवस्थितपणे तुम्ही तुमचा क्षेत्रभेट अहवाल व्यवस्थित लिहिणार आहोत। याच्याबद्दल अजूनही जास्तीची माहिती आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊन आल्यानंतर परत एकदा पाहू आणि तुमचा क्षेत्रभेट अहवाल किती सुंदर होईल, कशा पद्धतीने सुंदरतेने आपल्याला लिहिता येईल याबाबत आपण पुन्हा एकदा मार्गदर्शन करणार आहोत। परत आपण याबद्दल पुन्हा आपण चर्चा करूया, ठीक आहे। ही तुम्हाला पूर्वतयारी करायची आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे थोडक्यात या ठिकाणी आज मी तुम्हाला माहिती सांगत आहे। परंतु आपण ज्यावेळेस हा क्षेत्रभेट दौरा आपला होईल त्यानंतर तुम्ही अगदी व्यवस्थित या पूर्ण क्षेत्रभेटीच्या दरम्यान जमलेल्या माहितीचं विस्तृतपणे तुम्हाला त्याचं अहवाल लेखन करायचं आहे। ओके, गुड।